हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे दत्त जयंती स्पेशल ब्लॉग। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कशा प्रकारे दत्त जयंती साजरी करतो किंवा आमच्याकडे दत्ताची पूजा कशा प्रकारे केली जाते हे आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे की कशी पूजा करतो, कसा नैवेद्य बनवतो, कसा नैवेद्य आम्ही लोकांना म्हणजे प्रसाद लोकांना देतो आणि कशी पूजा करतो ते आज मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे। तर चला पाहूया दत्त जयंती स्पेशल। तुम्ही पाहू शकता हे आहे उंबराचं झाड जे आमच्याकडं म्हणजे आमच्या घरासमोर आपोआपच आलेलं आहे। तर ह्या उंबराचं झाड हे दत्ताचं प्रतीक मानलं जातं। मग त्याखाली ही एक सुंदरशी मूर्ती, दत्ताची छानशी अशी मूर्ती आम्ही ठेवलेली आहे। तर आता आहे दत्त जयंती। तर दत्त जयंतीमुळं ह्या उंबराच्या झाडाची आणि ह्या मूर्तीची आम्ही पूजा करतो। आता तुम्ही पाहू शकता छान प्रकारे मूर्तीची तिथं स्थापना केलेली आहे। रांगोळी पण मस्तपैकी रांगोळी काढलेली आहे। तर आता ही सगळ्यांनी पूजा केलेली आहे, दिवा वगैरे सगळं तिथं लावलेलं आहे। आता पूजा सगळी झालेली आहे। ही पूजा झाल्यानंतर मग ह्याची आरती केली जाते। तर आता ही आरती सगळ्यांनी पूजा करून झाल्यानंतर आता आरती चालू झालेली आहे। आता ही आरती झाल्यानंतर मग आपण ते जो प्रसाद बनवलेला असतो ना तो ह्या जेवढे लोक इकडे येतात ना त्यांना तो द्यायचा असतो। तर आम्ही हा प्रसाद सगळेजण मिळून बनवतो आणि नंतरच मग जे लोक जे जवळचे लोक असतात ते सगळे इथं दत्त जयंतीसाठी येतात आणि मग त्यांना हा प्रसाद आपण देतो। तर आता ही आरती झाल्यानंतर मग सगळेजण आपण त्या प्रसाद घेणार आहोत। तर प्रसादामध्ये आपण काय काय बनवलं आहे तर हे पाहू शकता। मस्तपैकी चुलीवरती आपण हा प्रसाद बनवलेला आहे। तर हा आहे जिरा राईस, तुम्ही पाहू शकता खूप छान आहे। त्याचबरोबर हे पाहू शकता हे आहे सांबर, सांबर भात आणि हा आहे शिरा। तर तुम्ही पाहू शकता शिरा बी खूप छान प्रकारे असा बनवलेला आहे। आणि ही आहे जिलेबी। तर ही जिलेबी आम्ही विकतच घेऊन येतो। तर तुम्ही पाहू शकता हा सगळा प्रसाद आता आपण बनवलेला आहे। हा सगळा प्रसाद आता आपण लोकांना देणार आहोत। तर तुम्ही इथं आता पाहू शकता की सगळेजण जे पण लोक आलेले आहेत दर्शनासाठी ते इथं सगळेजण जेवायला बसलेले आहेत। तर आता आपण त्यांना हा प्रसाद देणार आहोत। हा माझा होता आजचा ब्लॉग। हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर प्लीज मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।